नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शॉर्ट बुक आपण कशा पद्धतीने मेंटेन करू शकतो. त्यासाठी आपल्याला मोअरमध्ये शॉर्ट बुकमध्ये जायचं आहे. इथे आपण शॉर्ट बुकमध्ये मॅन्युअल एंट्री करू शकतो इथून आणि मिनिमम मॅक्झिममच्या बेसिसवरती ही लिस्ट जनरेट होते. इथं आपण सोर्स पाहू शकता की कोणत्या सोर्सने शॉर्ट बुकमध्ये एंट्री झालेली आहे. इन्व्हेंटरी, परचेस किंवा शॉर्ट बुकमधून. इथं आपण डेट वाईज फिल्टर आउट करू शकता. कोणत्या डेट रेंजमध्ये पर्टिक्युलर आयटम ॲड झालेले आहेत त्याप्रमाणे फिल्टर आउट करून पाहू शकता. मोर फिल्टर्समध्ये आपल्याला प्रायोरिटी वाईज पाहायचं असेल किंवा रिक्वेस्टेड बाय कस्टमर, स्टेटस वाईज, कॅटेगरी वाईज पाहायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही सर्च करू शकता आणि अप्लाय फिल्टर केल्यानंतर ती लिस्ट दिसेल तुम्हाला. तशाच पद्धतीने आपण डिस्ट्रीब्युटर जर आपल्याला चेंज करायचा झालाच एखाद्या पर्टिक्युलर आयटमसाठी तर त्या आयटमवरती क्लिक करून आपण सिम्पली त्या डिस्ट्रीब्युटर नेम चेंज करू शकतो. पहिल्या डिस्ट्रीब्युटरचं नेम काढून आपण जर आय बटनवरती क्लिक केलं तर आपल्याला परचेसच्या रिलेटेड डिटेल्स दिसतील. पहा की दोन डिस्ट्रीब्युटर पासून आपल्याला किती % मार्जिन मिळत आहे. जो बेस्ट मार्जिन देईल त्याला आपण सिलेक्ट करून ऍड करू शकतो. इथं आपण क्वांटिटी चेंज करू शकतो. स्टेटस पेंडिंग टू ऑर्डर बनवू शकतो. स्टेटस चेंज केल्यानंतर आपण त्याला अपडेट ही करू शकतो. एंट्री अपडेट होऊन जाईल. तर आता आपल्याला इथं रिक्वेस्टेड बायचा फीचर मिळतो जेणेकरून आपण एखादा पर्टिक्युलर आयटम एखाद्या पेशंटनी कस्टमरनी मागवलेला असेल तर त्या कस्टमरच्या डिटेल्स आपण त्या शॉर्टबुकमध्ये ऍड करू शकतो. शॉर्टबुक रिमाइंडर्स बोलतो त्याला आपण. सिम्पली इथं आपण कस्टमरचं नेम ऍड करू शकतो. त्याप्रमाणे त्यांना त्याचा परचेस एंटर झाल्यानंतर ऑटोमॅटिकली टेक्स्ट मेसेज जाईल. इथं एखाद्या पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युटरला आपल्याला ऑर्डर जर द्यायची झालीच तर आपण डिस्ट्रीब्युटरचं नेम सिम्पली सर्च करू शकता. इथं सर्च बॉक्समध्ये या केसमध्ये आपण ध्रुवीचं नाव सर्च करूया. तर आता ध्रुवीच्या रिलेटेड सर्व आयटम्सची लिस्ट दिसेल. आपण सिम्पली सिलेक्ट करून पर्टिक्युलर गोष्टी सिलेक्ट करू शकता किंवा सिलेक्ट ऑल बनवू शकता आणि त्या आयटम सिलेक्ट करून आपण जनरेट पीओ वरती क्लिक करणार आहे. जनरेट पीओ केल्यानंतर इथं दोन डिस्ट्रीब्युटर्स आहेत, ध्रुवी डिस्ट्रीब्युटर्स आणि ध्रुवी फार्मा. म्हणून आपल्याला एक पर्टिक्युलर चूज करायचं आहे. ध्रुवी फार्मा आपण सिलेक्ट करणार आहोत आणि जनरेट पीओ वरती क्लिक करणार आहोत. आपण पाहू शकता इथं पीओ जनरेटेड सक्सेसफुली आलेला आहे. आता हा पीओ आपल्याला इथं स्टेटस मध्ये दिसतोय पीओ जनरेटेड. याच्यावरती क्लिक केलं तरी ते पीओ ओपन होईल आणि परचेस सेक्शन मध्ये इथं पीओचा एक ऑप्शन आहे थर्ड. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सुद्धा आपल्याला तो पर्टिक्युलर पीओ त्याच्या स्टेटस सहित दिसेल. मग स्टेटस पेंडिंग आहे, कम्प्लीट आहे, इन प्रोग्रेस आहे आपल्याला पाहता येईल. आपण हा पीओ डिरेक्टली मेल करू शकता तुमच्या डिस्ट्रीब्युटरला किंवा त्यांना डायरेक्टली व्हॉट्सअपवरती पाठवू शकता. आपल्याला आयटम वाईज पाहायचं असेल, डिस्ट्रीब्युटर वाईज पाहायचं असेल तर ते सुद्धा पॉसिबल आहे. आणि जर शॉर्टबुकमध्ये एंट्री केल्यानंतर शॉर्टबुक रिमाइंडरसाठी आपण एखादा कस्टमर सेट केला असेल तर तो कस्टमर त्याच्या डिटेल्स आपण ऍड केल्यानंतर त्या पर्टिक्युलर कस्टमरला एक ऑटोमॅटिक SMS जातो. तो जर SMS परचेस एंटर्ड आणि सेल्स एंटर्डचा रिपोर्ट आपला इथं जनरेट होतो. त्यासाठी आपल्याला रिपोर्ट्समध्ये शॉर्टबुक रिमाइंडर्समध्ये जायचं आहे. टाइम रेंज सिलेक्ट करायचं आहे. त्या टाइम रेंजनुसार आपण इथं पाहू शकतो. फिल्टर पण आहेत. ऑलचा आता पाहू आपण की एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा परचेस एंटर्ड झालेला आहे का नाही आणि त्याचा सेल एंटर्ड झालेला आहे का नाही अशा आपल्याला डिटेल्स इथं पाहायला मिळतील. धन्यवाद.